पश्चिम महाराष्ट्रातील सातत्याने 6 वर्ष परंपरा जपणारे भव्य सतेज कृषी व पशु प्रदर्शन दिनांक 27 डिसेंबर पासून 30 डिसेंबर 2024 पर्यंत तपोवन मैदान कळंबा रोड कोल्हापूर येथे सुरू। तर नक्की भेट द्या तपोवन मैदानाला आणि सहभागी व्हा नवनवीन कृषी पशु फुले आणि अन्य अत्याधुनिक माहिती जाणून घेण्यासाठी। चला तर मग वाट कसली पाहताय, आजच भेट द्या तपोवन मैदानाला। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि आरोग्य विशाल इंडस्ट्रीज कोल्हापूरमधले विशाल एंटरप्राइजेस त्यांनी बोगस औषधं पुरवठा केलेला आहे। त्याची काय चौकशी आणि काय SIT नेमलेली आहे? काय झालं होतं, औषध पुरवठा जो आहे तो पुरवठा शासन करत नाही, म्हणजे वरून होत नाही। त्यासाठी हापकीने एक संस्था निर्माण केली होती। हापकीनं अजिबातच केलं नाही म्हणून प्राधिकरण तयार केलं। त्या प्राधिकरणाने किती केले काही माहिती नाही। नंतर आपण आमच्या आणि सार्वजनिक आरोग्याचा काही निधी आम्ही डीनच्या लेवलला दिला की तुमचं तुम्ही टेंडर काढा, GM पोर्टल टाका किंवा तुम्ही ते करा। आणि एक जिल्हा नियोजन मंडळाचा ते जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटी खाली अधिकारी कमिटीचं आहे। तर या ठिकाणी कोल्हापूरला झाले नाही सर, आपल्याकडे नाही खरेदी झाली ना औषधाची, इथे सिक्करमध्ये झाले, जिल्हा परिषदेमध्ये झाले, जिल्हा परिषद माहीत नाही। पण हे दोन औषधे जे होते अजिथ्रोमायसिन आणि अमोक्सिलिन आपल्याकडे नाही, विशाल एंटरप्राइजेस नाही। मी माहिती घेतली होती तर कोल्हापूरमध्ये काही अशी बनावट औषधाची काही खरेदी त्यांनी केली नाही। ही औषधाची जी खरेदी आहे ती पूर्णपणानं सेंटरला होत नाही। एक प्राधिकरण करतं, हापकीन करत होतं आणि आता जिल्हा अधिकार आम्ही दिले आहेत आणि जिल्हा नियोजन मंडळाचे अधिकारी जिल्हाधिकारी नाही। एकीकडे तुम्ही सगळे आरोग्याचा वैभव कोल्हापूरमध्ये निर्माण करायला लागलाय, परंतु याच मेडिकल कॉलेजमधली औषधांची खरेदीची प्रक्रिया ज्याचे पुरावे उघड झाले त्याच्यावर मात्र काही कारवाई फक्त ब्लॅकलिस्टेड करून कॉन्ट्रॅक्टर आहे। तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड झाला की दुसरी कंपनी काढतो, त्याच्यातनं खरेदी करतो। ज्या मुलांचं पत्र आहे की आम्ही दर करारपत्रच हे आमचं नाही आहे, बोगस दर करारपत्रकाच्या आधारे 25 कोटीहून अधिक खरेदी। त्यामध्ये 2 प्रश्न होते, मी त्याची चौकशी केली होती। एक, कुठल्या कंपनी नावमध्ये ब्लॅकलिस्ट केलेली न्यूटन ब्लॅकलिस्ट केलं होतं, त्याला FDAनं जब केस घातली होती आणि त्याला अटकही झाली होती। त्याचा न्यायप्रविष्ट आहे, म्हणजे जे करायचं होतं शासनाने शेवटचं टोक त्यामध्ये गाठलेलं आहे। आता दुसरी जी कंपनी आहे की दरपत्रक त्याची चौकशी सुरू आहे। मला वाटतंय त्याला त्याबद्दल आपण आयुक्तांच्या अधिकारी कमिटी नेमली होती, त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यावर कारवाई होती। पण थोडंसं याच्यात दिसतंय वरिष्ठ पातळीवरून अधिकाऱ्यांच्याकडनं सुद्धा या सगळ्यांना अभय द्यायचं जर असं दिसायला कुठल्या जोपर्यंत मी पर्याय कुठले त्यांना उपलब्ध होता कामा मी आहे तोपर्यंत अभय नाही। ते कंपनी चेंज करून बदलून पुन्हा केलं जाते, पुन्हा तो भाग वेगळा। ती जी कंपनी जोपर्यंत बदलली किंवा काय केली हे काय अधिकाऱ्यांच्या लेवलला लक्षात येणार नाही किंवा कुठल्याही पातळीवर लक्षात येणार नाही। आपण ऑर्डर दिलेला माल व्यवस्थित आलेला आहे का, आपल्या नॉर्म प्रमाण आहे का नाही, एवढं बघण्याचं काम आहे। साहेब, खोटं दरपत्र काढून 5 कोटीचा माल ज्यांनी पुरवला त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। तो होईल, तो आपण करणारच आहोत। आता ज्या निवडणुका लागल्या होत्या तो होणार, 100% होणार। साहेब, ते CVTCचा 23 कोटीचा प्रस्ताव 52 कोटीवर, ते नेमकं काय? किंवा CVTCचा आपला CPRचा जी इमारत आहे ती ऑलरेडी जुनी इमारत आहे, कुठे केलं आपण नाही, ते बरोबर आहे, त्यात काही नवीन जागा 52 कोटी इमारत होऊ शकते ना, तिची डागडुजीच 52 कोटी असेल आणि आपली मशिनरी नवीन केलं आपण जुनच आहे 2023 दिली सर। कामे सुरू झाले, 4 दिवसात कम्प्लीट येऊन गेले त्यांचं काम। त्याच्यामध्ये अद्यावत यंत्रसामुग्री फार आहे, ते असं काही नाही की फक्त ते बांधकामामध्ये वगैरे। आपल्याला मी सांगेन, डिटेल सांगतो त्याचं। पण 52 कोटी सर, 52 कोटी आता एकेका इक्विपमेंटच्या अद्यावत जे आहे ना फार किमती आहेत आणि चांगले इन्स्ट्रुमेंट आहेत ते करत असताना जुनी मशिनरी किती देणार आणि कुणाला देणार याच्यावर साहेब जरा लक्ष द्यायला लागणार। बऱ्याच चर्चा काय वेगळ्या ऐकूया लागल्या। आमचं हेच म्हणणं आहे, कोल्हापूरचे आमचे मंत्री असताना आणि एकीकडे हे सगळं उभं असताना त्यातली बोगसगिरी पण उघडकीला यायला पाहिजे, हे त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे। ते आम्हाला सांगत चला तुम्ही अतिक्रमण काढली जात नाही, गाड्या कोणी आणून महिने किती वर्ष अतिक्रमण आहे, त्यात दरला वाढच होते। तिथे दादागिरी संघटनांची वाढलेली आहे आणि बाहेरच्या लोकांची दादागिरी वाढली मोडून काढली पाहिजे ना। अतिक्रमण आम्ही काढून टाकतो। गाड्या बाहेरच्या 2 निकाल आलेला आहे आमच्या बाजूला, ते अतिक्रमण आम्ही काढतो 2-3 दिवसात। 8 दिवसात काढा।
नसेल तर मग तुम्ही काय करा, थोडं स्वच्छतेवरती घ्या, दुसरं कोणतं करू आपण ते पुन्हा नसेल तर. साहेब आपण कॉलेजेस म्हणजे मेडिकल वैद्य तुमच्या सांगावला कॉलेज उभारलं आहे, उत्तरमध्ये उभारते चिमण्याचं, तर एक डेंटल कॉलेज आपल्याकडे एक डेंटल कॉलेज झालेलं आहे. जरासं तुमच्या कारकिर्दीत चालू आपल्याकडं लक्ष आपल्या कारकिर्दीला सुपर स्पेशालिटी झालं, कॅन्सर झालं, BHMS झालं शासकीय, BAMS झालं, योगा झालं, आता डेंटल. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.